कधीकधी आयुष्य आपल्याला अशा वळणावर आणून उभं करतं जिथे प्रेम असतं, पण त्याबरोबर भूतकाळाच्या जखमाही ताज्या होतात. एकीकडे कुणीतरी आपल्यासाठी सगळं धोक्यात घालायला तयार असतो आणि दुसरीकडे जुन्या आठवणी अजूनही आपल्याला आतून तोडत असतात. आजचा भाग आहे प्रेम, विश्वास आणि भीती यांच्यामधला संघर्ष. नमस्कार, मी चारू आणि तुम्ही ऐकत आहात अग्नीर भाग 55. अग्नी आज जरा लवकर आला होता. त्याला खाली नीरा आणि कायरा दोन्हीही दिसल्या नाही. तसं त्याने रोझीला विचारलं. रोझीने त्या दोन्ही कायराच्या खोलीत असल्याचे सांगितले. तो तसाच जिनेवर चढून गेला. कायराच्या खोलीत नीरा कायराला काहीतरी लिहायला शिकवत होती. ते पाहून त्याने त्या दोघींना डिस्टर्ब न करता अलगद दार ओढून घेतले आणि त्याच्या मास्टर बेडरूममध्ये गेला. या काही दिवसात त्याने गिरिराजच्या बोलण्याचा बराच विचार केला होता आणि त्यालासुद्धा मनापासून वाटत होतं की आता तो नीराकडे झुकायला लागला आहे. जसे गिरिराजने सांगितले तसे खरंच तिच्या सहवासात राहून त्याला तिच्याविषयी ओढ वाटायला लागली आहे. तो याच विचारात हरवला असताना नीरा दरवाजा लोटून आत आली. तुम्हाला येऊन बराच वेळ झाला असे सांगितलं रोजीने, म्हणून मी कॉफी घेऊन आले. नीराने असे म्हणताच त्याने घड्याळकडे पाहिले तर खरंच तो त्याच्या विचारात इतका बुडून गेला होता की त्याला घरी येऊन 2 तास झाले तरी समजले नाही. हां, ते तू कायराला शिकवत होतीस ना, म्हणून तुला काही डिस्टर्ब केलं नाही. त्याने तिला त्याच्या शेजारी हात करून खुणवलं. तसं ती कॉफीचा कप घेऊन तिथे बसली. कायराच्या ज्या टीचर नेमून दिल्या आहेत त्या रेग्युलर येतात ना तिला शिकवायला. आता तू तिचं सगळं बघतेस त्यामुळे मी त्यांचे काही अपडेट्स घेत नाही. पण जर तुला काही गोंधळ वाटत असेल तर तसं लगेच सांग. त्याने तिला असं म्हणताच तिने हलके स्माईल देत त्याच्याकडे पाहिलं आणि मग हळूच त्याला म्हणाली, नाही, त्यांचा तर काही प्रॉब्लेम नाही. त्या येतात बरोबर आणि जर काही राहिलंच तर मी तिच्याकडून करून घेते. पण मला असं वाटतं आपण तिला आता असं घरी शिकवण्यापेक्षा नॉर्मल मुलांसारखं शाळेत पाठवायला हवं. त्यामुळे तिच्या बौद्धिक विकासासोबत सामाजिक विकाससुद्धा होईल. उद्या जाऊन पुढे तिला याच लोकांसोबत सफर करायचं आहे, तर तिला त्यांची पूर्ण तयारी आजपासूनच द्यायला हवी. नीरा हे बोलताना खरं तर मनातून थोडी घाबरली होती. ती बऱ्याच दिवसापासून या विषयावर त्याच्याशी बोलण्याचा विचार करत होती, पण कधी तिला ती संधीच मिळाली नाही. आज जेव्हा अग्नीने स्वतःहून कायराच्या टीचरबद्दल विचारले तसे तिने लगेच त्याला तिचे मत मांडले. पण तिचे असे बोलणे ऐकून त्याने आपल्या हातातला कॉफी कप खाली टेबलवर ठेवला आणि तिला हळूच ओढून आपल्या मिठीत घेतले. आपण याबद्दल नक्कीच विचार करू. सध्या तर मी तुझ्यासाठी काहीतरी आणलं आहे. असं म्हणत अग्नी उठला. त्याने बाजूच्या ड्रॉवरमधून 2 पाकिट बाहेर काढले आणि त्यातलं एक तिच्या हातात ठेवलं. नीराने ते पाकिट उघडून पाहिलं तर त्यात एका बँकेचे पासबुक होते ज्यावर तिचे नाव लिहिले होते. पण तिला प्रश्न पडला की तिने तर त्याला बँकेत खातं काढण्यासाठी कोणत्याही प्रकारचे डॉक्युमेंट दिले नव्हते. मग त्याने तिच्या नावाचे खाते कसे काढले? तिने ते पासबुक ओपन करून पाहिलं तर आतमध्ये तिच्या नावावर त्याने 50,000 रुपये ट्रान्सफर देखील केलेले दाखवत होते. तुम्ही विदाऊट डॉक्युमेंट हे खातं कसं काढलं आणि त्यावर इतके पैसे का भरले? तिच्या या प्रश्नावर त्याने फक्त तिला एक हलकी स्माईल दिली आणि तिच्या हातात ते दुसरं पाकिट ठेवलं. नीराने आता ते दुसरं पाकिट उघडून त्यातले कागद वाचायला सुरुवात केली. तसं तिच्या डोळ्यात भराभर अश्रू जमा झाले. तिच्या हातातून ते कागद अलगद गळून पडले आणि ती आवेगाने त्याच्या मिठीत शिरली. हे हे तुम्हाला म्हणजे अग्नीच्या मिठीत शिरून नीरा रडू लागली. ती हुंदके देत देत काहीतरी बोलण्याचा प्रयत्न आणि त्याला विचारण्याचा प्रयत्न करत होती, पण तिच्या तोंडातून ते शब्दच निघत नव्हते. नीरा, शांत हो, हे घे, पाणी पी, म्हणजे तुला थोडे बरे वाटेल, असे म्हणत त्याने तिच्या पुढे पाण्याचा ग्लास धरला. तसं तिने त्याच्या हातातून ग्लास घेऊन 2 घोट घेतले. तिला आता थोडी तरतरी आली. तसं तिने त्याच्या डोळ्यात पाहिलं. त्याने देखील तिच्या डोळ्यात पाहून तिचा प्रश्न समजून घेत तिला म्हणाला, इट्स नॉट अ बिग डील.
मुंबईमधून हे डॉक्युमेंट घेऊन येणं माझ्यासाठी फार मोठी गोष्ट नव्हती. आणि तुला सांगतो, यातले काही कागद तर मी अगदी त्याच्या घरातून आणले आहे. पण त्याचे हे बोलणे ऐकताच नीरा घाबरली. तिने ते कागद तिच्यापासून दूर अंतरावर फेकले आणि दोन्ही हातांनी त्याला चाचपडून विचारू लागली, तुम्हाला काही झाले तर नाही? त्याने तुम्हाला काही केले तर नाही? कशाला गेले होता तुम्ही तिथे? काय गरज होती? नसते हे डॉक्युमेंट मिळाले तरी चाललं असतं. मी म्हटलं होतं ना तुम्हाला की मला कोणतीही नोकरी करणार नाही. मग का गेले तुम्ही त्याच्याकडे? त्याच्या पूर्ण अंगावर चाच पडून जेव्हा त्याला एक पण खरोच असल्याची खूण नाही असं तिचं समाधान झालं, तेव्हा ती त्याला रागवून बोलू लागली. पण तिचं असं करण्याने त्याच्या पूर्ण शरीरात वेगळ्याच संवेदना तयार झाल्या. तिचे हात जसे त्याच्या शरीरावर फिरले, त्याला स्वतःवर कंट्रोल ठेवायला कठीण होऊ लागलं. त्याने लगेच एका हाताने तिला आपल्या जवळ ओढले. त्याच्या अचानक झालेल्या या कृतीमुळे नीरा गडबडून त्याच्या अंगावर आपटली. तिचे श्वास त्याच्या मानेवर पडत होते. त्याने लगेच आपली मान खाली झुकवली आणि तिच्या मानेवर आपले नाक घुसळत तिचा गंध आपल्या श्वासात भरू लागला. त्याच्या या छोट्याशा कृतीने पण तिच्या पोटात बटरफ्लाय उडायला लागले. तिच्या अंगावर सरकून काटा आला. तसं तिने तिचे हात त्याच्या शर्टावर घट्ट केले. त्याने हळूच तिची उलट फिरवून तिची पाठ बेडवर टेकवली आणि तो तिच्यावर झुकला. त्याचे ओठ मुक्तपणे तिच्या मानेवर फिरत होते. नीराच्या पूर्ण शरीरावर गूजबम आले होते. तिचे हात आपोआप त्याच्या केसांमध्ये घट्ट झाले. तसं त्याच्या चेहऱ्यावर एक स्माईल आली, कारण त्याला तिला पॅनिक न होऊ देता तिचे लक्ष दुसरीकडे डायव्हर्ट करायचे होते आणि यात तो सक्सेस झाला. त्याने आता त्याचे नाक तिच्या मानेत घुसळले आणि हळूच वर येत तिची कानाची पडी दातात धरून तिला म्हणाला, ट्रस्ट मी नीरा, त्याच्यासारखे अजून 10 जरी एक साथ माझ्या विरोधात उभे राहिले तरीसुद्धा या अग्नीचं ते काहीही वाकडं करू शकणार नाही. आणि जोपर्यंत मी आहे तोपर्यंत तुझ्या किंवा कायराच्या केसालाही धक्का लागू देणार नाही. त्याने हळूच तिच्या केसांवर ओठ टेकवले आणि बाजूला झाला. पण आता जे झाले त्यामुळे नीरा पहिलेच एका वेगळ्या जगात पोहोचली होती. त्यानंतर तो जे काही म्हणाला ते तिच्या कानावरून जरी आले असले तरी मेंदूपर्यंत जाऊन प्रोसेस व्हायला वेळ लागला. ती हळूहळू आपले श्वास नॉर्मल करत होती. थोड्याच वेळात जेव्हा ती वास्तविकतेत आली आणि तिने अग्नीकडे पाहिले, तेव्हा तो एका हातावर डोके टेकून तिच्याकडेच खट्याळ नजरेने पाहताना तिला दिसला. त्याला असे पाहून तिच्या गालावर लाजेची लाली चढली आणि तिने स्वतःला लपवण्यासाठी त्याच्या छातीचा आधार घेतला. आता मात्र तिला असे पाहून त्याच्याने त्याचे हसू कंट्रोल झाले नाही आणि त्याने हसतच तिला आपल्या मिठीत घेतले. रात्री जेवण झाल्यावर नीरा कायराला व्यवस्थित झोपवून बेडरूममध्ये आली. त्यावेळेस अग्नी बेडवर टेकून मोबाईलमध्ये काहीतरी बघत होता. ती रूममध्ये येताच त्याने तिला हात करून जवळ बोलवले. तिने सुद्धा सोबत आणलेला पाण्याचा जग बाजूला ठेवला आणि त्याच्या जवळ जाऊन बसली. नीरा, मला असं वाटतं की आपण तुझी ट्रीटमेंट चांगल्या डॉक्टरकडून करून घेतली पाहिजे. भूतकाळातील छोट्या छोट्या गोष्टींमुळे नीरा पॅनिक होऊन तिची तब्येत बिघडते हे अग्नीने पाहिले होते आणि म्हणूनच तो आता तिची ट्रीटमेंट एका बेस्ट डॉक्टरकडून करून घेण्यासाठी मागे लागला होता. नाही, त्याची काही गरज नाही, मी ठीक आहे. अग्नीने डॉक्टरचे नाव काढता बरोबर नीराने एका झटक्यात त्याला नकार दिला. नीरा, थोडा सिरियसली विचार कर. कोणी सोबत असेल तोपर्यंत ठीक आहे, पण फक्त तू आणि कायरा तुम्ही दोन्ही जणी असाल आणि तेव्हा जर तुझी तब्येत अशी बिघडली तर? अग्नीच्या बोलण्यात तथ्य होतं, पण डॉक्टरला परत एकदा तिचा पूर्ण भूतकाळ सांगावा लागेल या विचाराने तिच्या मनावर दडपण आलं होतं. ठीक आहे, बघू ते आपण नंतर. नीराने सध्या तरी हा विषय इथेच थांबवायचा प्रयत्न केला. नंतर वगैरे काही नाही, मी पुढच्या आठवड्यातली अपॉइंटमेंट फिक्स करतो आणि तू डॉक्टरांना भेटणार आहेस. त्याने डोळे मोठे करून तिला ताकीद दिली. त्यावर तिने सुद्धा मान हलवत त्याला होकार दिला. थोडा वेळ असाच शांततेत गेल्यावर अग्नीने तिच्या तळहातावर आपला हात ठेवून बोटात बोटं गुंफली आणि तिला हळूच विचारले, त्या दिवसानंतर तुझा आणि भूमीचा काही कॉन्टॅक्ट झाला नाही का? म्हणजे तू तुझ्या बाजूने सुद्धा कधी करण्याचा प्रयत्न केला नाहीस का?
श्रीकांतच्या अत्याचारातून सावरायला वेळच मिळाला नाही. त्यात त्यांनी माझ्या जवळचा मोबाईलही काढून घेतला होता. घरात मी एकटीच राहत असल्याने सर्व कामं मीच आवरून घ्यायची. त्यामुळे कोणी बाहेरचा व्यक्तीही येण्या जाण्याचा संबंध नव्हता. दिवसभर तो तसाही घरी राहायचा नाही. त्यावेळेस मला भूमी आणि बबलूची आठवण तीव्रतेने यायची. पण काय फायदा, ना मी त्यांच्याशी संपर्क करू शकायची, ना त्यांना हे माहीत होतं की मी कुठे आहे. श्रीकांतने मला एकाच वेळेस ती जागा दाखवण्याकरता बाहेर नेले. त्यानंतर तर या पिंजऱ्यातून त्या पिंजऱ्यात. नीरा आता बऱ्यापैकी त्याच्याशी मोकळे मनाने बोलू शकत होती. म्हणून तिने आपले दुःख न लपवता हळूहळू त्याच्यासमोर मांडायला सुरुवात केली. त्या दिवशी श्रीकांतने माझ्या शरीरावर चटके दिल्यानंतर मी बेशुद्ध झाले. त्यानंतर किती वेळाने मला जाग आली ती माहिती नाही, पण जेव्हा मी डोळे उघडले तेव्हा माझ्या हाताला सलाईन लावली होती आणि एक माझ्यापेक्षा थोडा वयाने मोठा असलेला मुलगा माझ्याजवळ खुर्चीवर बसलेला होता. त्याला पाहून तर पहिले मला आश्चर्य वाटलं, कारण श्रीकांत असंच कोणाला घरात येऊ द्यायचा नाही. पण त्याने जसा कानात स्टेथोस्कोप अडकवला तसे समजले की हा डॉक्टर आहे. पण त्याची नजर मला थोडी विचित्र वाटली, कारण तो वेगळ्याच नजरेने माझ्याकडे पाहत होता. त्यांनी पहिले नाडी तपासण्याच्या बहाण्याने माझा हात पकडला आणि मग तो माझ्या हातावर हळूवार त्याचा हात फिरवू लागला. मला त्याचा थोडा राग आला, त्यामुळे मी झटक्यात त्याच्या हातातून माझा हात सोडवून घेतला. मी त्याला पुढे काही बोलेल तेवढ्यात दरवाजा उघडून श्रीकांत आत आला. भूतकाळ. काय डॉक्टर, पेशंटला शुद्ध आली की नाही? श्रीकांतने असे विचारताच डॉक्टर थोडा सावध होऊन उभा राहिला आणि श्रीकांतकडे पाहत म्हणाला, हे पहा, त्यांना शुद्ध तर आली आहे, पण त्यांचा BP जरा जास्तच वाढलेला दिसतोय. हे बोलताना त्याने नीराकडे पाहत हळूच त्याचा खालचा ओठ दातात धरला. नीराला त्याच्या वागण्याची किळस आली. तिने एक नजर श्रीकांतकडे पाहिले, पण श्रीकांतचे तर डॉक्टरकडे लक्षच नव्हते. तो संपत आलेल्या सलाईनला बघत होता. मला असं वाटतं की 3-4 दिवस यांना अंडर ऑब्झर्वेशन ठेवावं लागेल. त्या डॉक्टरने तिच्या हाताची सलाईन काढत श्रीकांतला सांगितलं, ठीक आहे, मी बघतो काय करायचे ते, तुम्ही निघा आता. तोही श्रीकांत होता. सहज कोणाच्या बोलण्यात थोडीच येणार, आणि जेव्हा ती गोष्ट नीराच्या बाबतीत असेल तेव्हा तर नाहीच नाही. डॉक्टर जाताबरोबर श्रीकांत नीराच्या शेजारी कॉटवर बसला. त्याने तिच्या चेहऱ्यावरून हळूवार हात फिरवत तिला म्हणाला, का नीरा, का तू स्वतःला असा त्रास करून घेते? तुला माहीत आहे ना, मला नाही म्हटलेले आवडत नाही. तरी पण जाऊ दे, सोड तो विषय. पण आता यापुढे मात्र गुणी बाळासारखं राहायचं. नीरा तर डोळे बंद होत असलेल्या वेदना सहन करण्याचा प्रयत्न करत होती. तो जे बोलत होता ते तिच्या कानावर सुद्धा पडत नव्हतं. पण तिचे बंद डोळे पाहून त्याचा राग मात्र अजूनच वाढला. त्याला वाटले ती त्याला इग्नोर करते आहे, म्हणून त्याने तिच्या केसात हात घालून ते जोरात ओढले. केसांना बसलेल्या जोराच्या हिसक्यामुळे नीराचे डोळे उघडले आणि ती कळवळली. तिने तिचा एक हात श्रीकांतच्या हातावर ठेवून त्याचा हात तिच्या केसापासून दूर करण्याचा प्रयत्न केला. पण श्रीकांतची पकड एवढी घट्ट होती की तिला ते शक्य झालं नाही. किती वेळा सांगितलं आहे, जेव्हा मी बोलत असेल तेव्हा माझ्या बोलण्याकडे लक्ष द्यायचं. पण नाही, तू तर आजकाल माझं ऐकायचंच नाही असं ठरवलं आहेस. पण आता बस झालं. किती दिवस दुसऱ्यासाठी असे भांडणार? या वाक्यावर त्याचा टोन बराच सॉफ्ट झाला होता, पण त्या सॉफ्टनेसमधली वॉर्निंग नीराच्या लक्षात येत होती. त्यामुळे आता लवकर ठीक व्हायचं. तू ठीक झाल्यावर मी तुला तुझ्या आवडीचं सरप्राईज देईल, जे तुला आवडेल सुद्धा आणि तू ते कधीच विसरणार सुद्धा नाही. त्याने तिचे केस सोडले आणि तिच्या गालावर हलकेच टॅप करून तो रूम बाहेर गेला. पण तो जे बोलला त्याचा विचार करत नीराच्या डोळ्यात मात्र भीती दाटून आली. नीराच्या आयुष्यातला तो काळ अजूनही तिच्या मनातून गेला नाही. पण आता तिच्यासोबत अग्नी आहे, जो तिला वाचवायला, सावरायला आणि तिच्यासाठी लढायला तयार आहे. पण प्रश्न अजूनही तसाच आहे, भूतकाळ खरंच इतक्या सहज मागे राहतो का? की तो पुन्हा एकदा सगळं उद्ध्वस्त करायला परत येणार आहे? जर तुम्हाला ही कथा मनाला भिडत असेल तर
नक्की या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला काय वाटतं, पुढे काय होणार. तुमच्या प्रत्येक कमेंटमध्ये या कथेला पुढे नेण्याची ताकद आहे. धन्यवाद.